भरपूर प्रोटीन, भरपूर फायबर, विटॅमिनचा खजाना असे हे कटलेट मुलं हट्ट करत असेल की काहीतरी बाहेरचं दे, तेव्हा आपण मुलांना देऊ शकतो. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी बेस्ट असं ऑप्शन हे कटलेट आहे. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज विटॅमिन, प्रोटीन तसेच फायबरने भरपूर आणि सर्वांना आवडतील असे कटलेट रेसिपी मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे. त्याच्यासाठी बघा, आदल्या रात्री मी 1 पाटी एवढे काळे चणे भिजत घातलेले होते. काळे चणे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या, कढीपत्ता, अद्रकाचा तुकडा, 2 ते 3 लाल मिरच्या हे सर्व टाकून आपल्याला मिक्सरला त्याला छान असं जाडसर फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला छान असं फिरवल्यानंतर आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व काही काढून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. खूपच चवीला चविष्ट हे कटलेट बनवून तयार होतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता इथे बघू शकता, अशा प्रकारे आपण कटलेटसाठी काळे चणे मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. आता काळे चणे मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीने भाज्या ॲड करू शकता. मी इथे बारीक चिरलेला टोमॅटो, कोबी, बारीक चिरलेला कांदा तसेच कढीपत्ता घेतलेला आहे. आता हे सर्व याच्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तसेच 2 आलू इथे मी उकडून मॅश करून घेतलेले आहे. अर्धा चम्मच मीठ, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट आणि अर्ध इथे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे कटलेट बनवत आहोत ते आणखी छान असे चटपटीत बनले जातील. तर इथे तुम्ही बघू शकता, लिंबाचा रस अशा प्रकारे घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता, छान असं आपलं सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. या सारणापासून आपण छान असं कटलेट बनवूया. तर त्याच्यासाठी तुम्हाला आवडतील तो आकार इथे देऊ शकता. पण मी अशा प्रकारे याला लांबट आकारामध्ये शेप देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, अशा प्रकारे मी जे पूर्ण कटलेट आहे ते बनवून घेणार आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे कटलेट बनतात. तसेच जे वजन कमी करत आहे आणि त्यांना जर काही चटपटीत खावं वाटत असेल, ते बाहेरचं काही खात नसेल, तेव्हासुद्धा ते भरपूर असे फायबर, भरपूर प्रोटीनचे असे चटपटीत कटलेट घरीच बनवून खाऊ शकतात. तर तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी जे संपूर्ण कटलेट आहे ते इथे बनवून घेतलेले आहे. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हे जे कटलेट आहे ते छान असे तळूनसुद्धा घेऊ शकता. पण मी याला डीप फ्राय करणार आहे. हे कटलेट बघू शकता, किती छान असा याचा कलर आलेला आहे आणि किती मस्त असे हे कटलेट दिसत आहे. आता गॅसवर आपल्याला एक तवा गरम करायला ठेवायचा आहे. तवा छान असा गरम झाला की चम्मच ते 2 चम्मच आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचं आहे. तेल सोडायचं आहे आणि जे संपूर्ण हे कटलेट आहे ते याच्यावर एक एक करत या तव्यावर आपल्याला ठेवायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही अशा प्रकारचे काळ्या चण्याचे कटलेट कधी घरी बनवले का, हे मला एकदा कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आजचे कटलेट कसे वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे मी तवा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावर छान असं तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे जे कटलेट आहे ते पूर्ण अशा प्रकारे बघा ठेवून घेतलेले आहे. कटलेट ठेवून घ्यायचे आहे आणि एका साईडने हे जे कटलेट आहे ते छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचे आहे. एका साईडने याला छान असे भाजले गेले किंवा तळले गेले की आपल्याला लगेचच हे जे कटलेट आहे ते पलटून घ्यायचे आहे. तुम्ही याचा कलर बघू शकता, किती मस्त असा याचा कलर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच हे कटलेट चवीला खूप असे चविष्ट बनणार आहे. तसेच खूप असे क्रिस्पीसुद्धा बनणार आहे. वरून क्रिस्पी आणि आतमध्ये मस्त असे नरम असे हे कटलेट बनवून तयार होते. नक्की एकदा ट्राय करा. एका साईडने हे कटलेट छान असे शिजल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे कटलेट अशा प्रकारे पलटवून घ्यायचे आहे. दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे आहे आणि छान असे पूर्णतः हे कटलेट आपल्याला शिजू द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, कलर अप्रतिम असा कलर आलेला आहे. त्याचप्रकारे हे कटलेट जे आहे ते खूप असे चवीला चविष्ट बनतात. कटलेट शिजवताना गॅसचा पॉवर आपल्याला मोठा करायचा नाही तर मध्यम ठेवायचा आहे. कारण की आपण हे डीप फ्राय करत आहे, त्याच्यामुळे हे कटलेट कच्चे राहण्याची शक्यता असते. म्हणून हे कटलेट आपल्याला कमी पॉवरवर शांततेने हे कटलेट शिजू देणे खूप आवश्यक आहे. तसंच याचा पूर्णतः कलर चेंज होईपर्यंत आणि पूर्ण कटलेट आतून बाहेरून शिजेपर्यंत हे कटलेट मध्यम आचेवर आपल्याला शिजू द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, याचा कलर चेंज झालेला आहे आणि भरपूर वेळ आपण हे कटलेट शिजू दिलेले आहे. खूप मस्त आणि चवीला चविष्ट असे हे कटलेट इथे बनवून तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हे कटलेट काढून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता.
आजची ही रेसिपी किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. अशा प्रकारचे कटलेट कधी तुम्ही घरी बनवले का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर प्रीतिखंडा रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.